सर हे वीबी रामजी योजना काय हे जरा योजना काय हां वीबीजी रामजी ही योजना पूर्वीची जी असणारी आपली रोजगार हमी योजना तिचं रूपांतर करून आता वीबीजी रामजी ही योजना आणलेली आहे आणि तिचं कालच लोकार्पण झालेलं आहे 1 तारखेला 1 जुलैपासून। आज त्याचं आम्ही प्रेझेंटेशन दिलं आणि सगळ्यांना कल्पना दिली। आज पूर्ण देशामध्ये अत्यंत चांगली योजना आहे, तिचं स्वागत केलं जाईल। आज जर आपण पाहिलं पूर्वी 266 कामं आमच्यातनं निघायची, आता 318 आणि ती ग्रामपंचायत तुमचे वैयक्तिक लाभाची आणि शेतकऱ्यांच्या हिताची कामं ह्या योजनेमध्ये त्यांनी बसवलेली आहेत। अगदी अंगणवाडीपासून बालवाडीपासून शाळागृहापासून स्मशानापासून छोटे बंधारेपासून सिमेंटचे, त्यानंतर छोटे पूल असतील, रस्ते असतील, अशा अनेक योजना आज ह्याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत। आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी पूर्वी रोजगार हमी योजनेतनं 100 दिवसाचं काम दिलं जायचं, आता आम्ही ते 125 दिवसावरती आणलेलं आहे आणि मजुरी पण वाढवलेली आहे। पूर्वी कमी मजुरी होती, त्यात थोडी वाढ केलेली आहे, अजून वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे। पहिली बघा 297 रुपये होती, मग 312 झाली, आत्ता 317 केलेली आहे। आणि त्याच्यावरती आमचा विचार आहे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून थोडी आणखी मजुरी वाढवावी, की जेणेकरून मजुरांचं पण व्यवस्थित होईल, कामं पण तुमची सुरळीत चालतील आणि व्यवस्थित कामं सगळे पार पडले जातील। आता जो नवीन जो कायदा आहे तो आपण राज्यात कधी लागू करणार? काल 1 तारखेपासून लागू झालेला आहे। त्याचा आज आम्ही सगळीकडे कळवून टाकला। आज आमच्या कॅबिनेटला पण विषय घेतला। आमच्या 29 तारखेला ह्याच्याबद्दल कार्यशाळा झाली दिल्लीला। स्वतः शिवराज सिंग चौहान केंद्रीय मंत्री होते, कमलेश पासवान होते, चंद्रशेखर होते आणि जवळजवळ आम्ही 30 राज्याचे ह्या खात्याचे मंत्री होतो। आणि मग आता विचार विनिमय आहे की अधिवेशन चालू आहे, तर त्या सत्रामध्ये कदाचित मंगळवारी आम्हाला ही योजनेची कार्यशाळा घ्यायची आणि दिल्लीवरनं काही अधिकारी येणार आहेत गाईडलाईन्स द्यायला, आणि ही योजना आता कालपासून चालू झाली। वीबीजी रामजी जी योजना आहे याची जी अंमलबजावणीची जी कार्यशाळा ही आपण कधी सुरू करणार? कार्यशाळेत मंगळवारी घ्यायचं चाललेलं आहे आणि ह्या योजना काल 1 जुलै 2026 पासून लागू झालेली आहे। आता जी काही कामं आणि हे करू ती वीबीजी रामजीच्या माध्यमातून केली जाते। एक पुस्तक मी बाहेर पाहिलेलं आहे, त्याच्यावरती रोजगार हमी योजनेचं हे पूर्वीचं रोजगार हमी योजनेची आम्ही केलेली कामं, त्यामध्ये जे काय रस्ते होते, गोटे होते, शेळीपालनचे शेड होते, म्हणजे असे जी काय फुलझाडं लागवड होती, फळझाडाची लागवड होती, पानंद रस्ते होते, त्याचीही आम्ही पुस्तिका बनवली की माझ्या कारकिर्दीमध्ये आम्ही काय काय केलं, किती कामं केली, काय केली, त्याचा हा लेखाजोखा। आणि आत्ता जे आम्ही उद्यापासून करू ते आम्ही वीबीजी रामजी ह्या माध्यमातून करू। आता रोजगार हमी योजना ही निरसन होऊन आता वीबीजी रामजी ही योजना लागू होते। या योजनेच्या मार्फत किती लोकांना असा रोजगार मिळू शकतो महाराष्ट्रामध्ये? आता मागच्या वेळेला आम्ही वर्षभरामध्ये जवळजवळ 15 ते 16 करोड लोकांना रोजगार देऊ शकलो। 16 तेवढे दिवसाचा रोजगार दिला आम्ही। मग ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जिथे अशी परिस्थिती आहे, काही आदिवासी बांधव आहेत, गरीब लोक आहेत किंवा काय, त्यांना ह्या शाश्वत रोजगार झाला की तुम्ही कंपनीत कधी गेलात, काम असलं तर काम। आमच्याकडे तसं नाही आहे की जे दिवस ठरवलेले आहेत, आता 125 दिवस झालेले आहेत, तर 125 दिवस आम्ही कंपल्सरी केंद्राचे देणार आणि 125 दिवसाच्या वरती 100 दिवस हो, 50 हो, ते काय होतील ते आम्ही राज्याच्या माध्यमातून देऊया। म्हणजे त्या मजुरांना बसून राहता कामा नये। जर त्यांची मजुरीचे पैसे जर थकले तर ते व्याजासहित द्यायचे आहेत, आणि जर त्यांना रोजगार नाही दिला तर बेरोजगारीचा भत्ता द्यायचा आहे। तर अशा प्रकारे ही योजना आहे। काही ठिकाणी असे पाहायला मिळतं की जे मजदूर असतात त्यांना वेळेवरती काही पण म्हणजे जे पैसे असतात ते ठेकेदार देत नाही, त्यासाठी आपले काही उपाययोजना असतील काय? आता आम्ही नवीन योजना म्हणजे त्यात असं लागू केलेलं आहे स्पर्श म्हणून। त्याचं कारण असं आहे, ते डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये पैसे जाणार, त्यात कोण ठेकेदार असेल का ह्याच्याशी काही संबंध नाही आहे। तुम्ही
कामावर गेलात, मी गेलो, हे गेले, तर त्यांच्या डायरेक्ट खात्यावरती ते जे पैसे दुसऱ्या कोणाकडे जाणार नाही आहेत, ही फार मोठी काळजी. आणि डायरेक्ट केंद्रातनं पैसे ते डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये जाणार, ते आमच्याकडे पण नाही पाठवणार. जे समजा आम्ही किती गेले, एवढे मजूर झालेले आहेत, एवढा रोज त्यांनी भरलेला आहे, त्याचं ते कार्ड आहे, जॉब कार्ड, त्याच्या अनुषंगाने ते पैसे. असं पण आणि जसे जी मृत्यूमुखी पावतात जे आपले जे मजदूर असतात त्यांना मृत्यूनंतर काही पण सोयी सुविधा मिळत नाही. करतो आम्ही, तेही करतोय की त्याच्यावरती जसं विमा संरक्षण कवच त्यात आम्ही सुरू करतोय. आणि म्हणणं बरोबर आहे, कारण त्यांना मजुरी किती देतून ते बिचारे काय भरणार, त्यासाठी आम्ही ती वेगळ्या योजना त्यात करून जर एखादा असा अपघाती मृत्यू झाला किंवा काय झाला तर त्याला ती मदत व्हावी म्हणून आम्ही ते करतो. आपलं जे योजना कवच राहणार आहे ते आपण म्हणजे कितीपर्यंत आपण त्यांना ते लागू करणार, म्हणजे किती देणार आहात? बघूया, आता असंही जरी अपघात झाला काय झालं तरी 5 लाख रुपये गव्हर्नमेंट देतो. ते आम्ही थोडासा विचार करतो की बा त्याला काय द्यावं. तसं पाहायला गेलं तर वयोमानाप्रमाणे देणं क्रमप्राप्त असतं, कारण विम्याचे पैसे त्या हेतूने मिळतात आणि त्या हेतूने आम्ही तो हिसाब करायचा प्रयत्न करतोय. अजून एक शेवटचा प्रश्न असा आहे की बरेच दिवसापासून पालकमंत्र्यांचा तळ्यात आणि वाढ कार्यक्रम सुरू आहे, पण पालकमंत्र्याची होय, म्हणणं बरोबर आहे. झेंडावंदन पण आपण 15 ऑगस्टचा करू आणि पालकमंत्रीपद पण परवाच मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं, शिंदेसाहेबांनी सांगितलं, अधिवेशन संपता होईल. नक्कीच तुम्हाला आमच्या खूप खूप शुभेच्छा की आपल्याला लवकरच पालकमंत्रीपद मिळावं. धन्यवाद. सविता कुलकर्णी, मुंबई ओके. महाराष्ट्र.